चे आमदार माणिकराव कोकाटे सर आपल्यासोबत आहेत. काय सांगणार? अर्थसंकल्प आज 3 दिवसापूर्वी सादर झाला आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? काय वाटतंय आपल्याला? आपण जर 3 दिवसापूर्वी सादर झालेला अर्थसंकल्प आणि त्यावरील आमदारांच्या प्रतिक्रिया या जर आपण बघितल्या तर 100% अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा, जनतेच्या अपेक्षेचा पूर्ती करणारा हा अर्थसंकल्प आहे. आणि ज्या लोकांनी थोडंफार विरोधात भाषण केलं असेल ते फक्त राजकीय होतं. त्यामुळे अर्थसंकल्प अतिशय उत्कृष्ट आहे, लोकांना मान्य आहे. लोकांनी ह्या योजनेसाठी लाईन लावलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, तरुण ह्या सगळ्या लोकांसाठी सगळ्या लोकांचा समावेश असलेला असा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. त्यामुळे 100% महाराष्ट्र जनतेला तो आवडलेला आहे. लाडली बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि यासोबत आता सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांची लूटही सुरू केली. जे की कागदपत्र काढण्यासाठी CSC चालक आणि जे अधिकारी आहेत तलाठी वगैरे यांच्याकडून सुद्धा कागदपत्रांसाठी 1000 ते 800 रुपये लोकांकडून उकळल्या जात आहेत. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? या गोष्टीचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये उत्तर देत असताना केलेला आहे की कोणत्याही तलाट्यावर, कोणत्याही अधिकाऱ्यावर कोणी जर कामचुकारपणा केला किंवा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर तात्काळ अतिशय कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा निर्णय त्यांनी केलेला आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन त्या आमदारांनी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार कसा होणार नाही आणि लवकरात लवकर लोकांना सुविधा कशा मिळतील त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मला असं वाटतं की अधिवेशनानंतर हे सगळे आमदार आपल्या आपल्या मतदारसंघात काम करतील आणि त्याचा अजिबात कुठेही तुम्हाला भ्रष्टाचाराचा प्रकार जाणवणार नाही. राज्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये 3 गोळीबाराच्या घटना झाल्या, ज्याच्यामध्ये काही जणांचा जीव पण गेलेला आहे. राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो निर्माण झालाय ह्या सरकारमुळे झाल्याचं असं बोलल्या जाते, आरोप होतोय. तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? नाही, ते चुकीचं आहे. सरकारवर आरोप करणं हा कुठलीही गोष्ट घटना घडली की सरकारवरच आरोप केला जातो. सरकार काही कोणाला सांगत नाही की तुम्ही गोळीबार करा, तुम्ही मारामारी करा, तुम्ही हाणामारी करा, तुम्ही ऍक्सिडेंट करा, तुम्ही खून करा, तुम्ही बलात्कार करा. सरकार सुद्धा सांगते, परंतु त्यावर कार्यवाही करणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे आपल्याच पक्षाचे नेते आहेत, आता विद्यमान कृषी मंत्री आहेत. आपण ज्या पद्धतीने सांगितलं की सरकार त्यावर कारवाई करण्याची ही गोष्ट करते. पेस्टिसाइड कंपन्यांची आरेरावी असेल, बोगस खत बियाणे आहेत. आता पेरणीची सुरुवात झालेली आहे आणि त्या दरम्यान फक्त आश्वासनं देतात. त्याविषयीचं परिपत्रक अथवा त्याविषयीचे आदेश कार्यालयातून अद्यापही निघत नाहीत. फक्त आश्वासनांचीच खैरात आहे, एवढं असा आरोप केला जातोय. त्या विभागाने, माझं असं मत आहे, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे पेस्टिसाइड जर अनावश्यक या ठिकाणी जर पैसे घेत असतील किंवा लूटमार करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई फौजदारी केस केली पाहिजे ना. त्यांनी डिपार्टमेंटने त्यांचं काम आहे, त्यांनी करावं. शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्या आणि त्याच्यावर फौजदारी केस लॉन्च करावी. जी कोणी कंपनी असेल, जे कोणी दलाल असतील, जे कोणी एजंट असतील, जे कोणी त्याचे तुमचे त्याला आपण मालक तर आहेतच, परंतु ज्यांना आपण एजन्सी दिलेली आहेत त्या एजन्सीवाले जे लोक असतील त्यांच्यावर कारवाई होईल ना. न व्हायला काय झालं, फक्त यांनी ते पुढाकार घेतला पाहिजे. गोष्ट खरी आहे. रोहित पवारांनी असे म्हटले की आज कालच्या तारखेमधलं त्यांचं स्टेटमेंट आहे की परळी वैजनाथमध्ये ज्या पद्धतीनं बबन गित्ते यांच्यावर जी कारवाई झालेली आहे ती धनंजय मुंडे यांचे जे 2 राईट हँड आहेत, राईट आणि लेफ्ट हँड आहेत, त्यांनीच ती कारवाई केलेली आहे आणि लोकसभेतील राग हा त्या माध्यमातून करून त्यांना गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तो त्यामध्ये त्या खोलात मी जास्त गेलेलो नाही, मला पण माहिती घ्यावी लागेल. तसं असेल तर आम्ही धनंजय मुंडे साहेबांशी बोलू का अशा प्रकारे करणं योग्य नाही म्हणून, पण मला असं वाटत नाही तसं काय असेल म्हणून. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतात राजू वाघमारे की होणारा उद्याचा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील, तर दुसरीकडे भाजपचे जे प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, ते म्हणतात की येणारा जो मुख्यमंत्री आहे तो भाजपचा असेल. एकीकडे शिवसेना, दुसरीकडे भाजप. आणि दादांचं जर पाहिलं तुम्ही तर दादांचे अनेक भाषणं आहेत, सोशल मीडियावर सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमांवर पण गाजलेत की मी 5 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलो, आता तरी मुख्यमंत्री होऊ द्या. मग मुख्यमंत्री कोणाचा राहील? तुम्हाला काय वाटतं, चेहरा कोणाचा असायला पाहिजे? बघा, हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे मेजॉरिटी असेल तो राज्याचा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे आम्ही अपेक्षा करणं आणि जनतेने डिसाईड करणं या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आमच्या अपेक्षा आहेत दादांनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्यांच्या अपेक्षा काही चुकीच्या नाहीत,
फडणवीसच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ती अपेक्षा ठेवणं काही चुकीची नाही आणि शिवसेनेच्या लोकांनी परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं त्यांची अपेक्षा चुकीची नाही. आमची अपेक्षा तीच आहे. परंतु शेवटी हा आकड्यांचा खेळ असल्यामुळे ज्यांच्याकडे जास्त आकडे तो मुख्यमंत्री होईल. आज 2 दिवसापूर्वी जो निलंबनाचा प्रस्ताव विरोधी पक्ष नेत्यावर दाखल झाला, निलंबन झालं 5 दिवसासाठी. आज सभागृहामध्ये त्यावर काही चर्चा झाली का? निलंबन मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जातंय, तसं काही झालेलं आहे का? मी सभागृहात नव्हतो, मी आता जस्ट आलेलो आहे, त्यामुळे चर्चा झाली की नाही मला माहिती. सभेमधील जे काही अंकगणित आहे सगळ्यात मोठं कुणाचं असेल? नाही सांगू शकत, पण प्रत्येक जण दावा करतो. कॉन्फिडन्स प्रत्येकाचा आहे, मात्र आकड्यांची जी संख्या असेल कुणाची जास्त असेल? राष्ट्रवादी, शिवसेना की भाजपा? मी म्हणतो राष्ट्रवादी, अजित पवार गट. त्यांची काय जास्त नसावी? त्यांचे कार्यकर्ते रुळलेले आहेत, गावागावात सगळ्यांना माहिती आहे आणि मतदारसंघामध्ये मोठी कॅपॅसिटी आहे प्रत्येक आमदारांची. तेव्हा अजित पवार गटच स्ट्रॉंग असेल असं माझं 100% या ठिकाणी खात्री आहे. म्हणजे उद्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा? 100% राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तर हे आपल्यासोबत होते सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे, ज्यांनी राष्ट्रवादीतील आपली भूमिका आणि राज्यातील जी परिस्थिती आहे त्याच्यावर भाष्य केलं.